आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी, लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। बदलापूर रेल्वे स्थानक सध्या अद्ययावत करण्याचं काम सुरू आहे। त्यासाठी प्लॅटफॉर्मवर ठिकठिकाणी सरकते जिने आणि लिफ्ट बसवण्याचं काम सुरू आहे। मात्र बदलापूर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म नंबर 2 वर चक्क जुना सरकता जिना रेल्वेच्या ठेकेदाराकडून लावण्यात आल्याचा आरोप महाविकास आघाडीनं केला आहे। महाविकास आघाडीनं बदलापूर रेल्वे स्थानकात जाऊन आज सरकत्या जिन्याला जे प्लास्टिकचं आवरण टाकण्यात आलं होतं ते बाजूला करून ठेकेदाराच्या कामाची एक प्रकारे पोलखोलच केली आहे। जुना जिना जो आहे बदलापूरकरांच्या माती मारल्याचा आरोप होतोय, काय नक्की या संदर्भातली माहिती? दूधचा दूध पाणीचं पाणी झालंय। आज गेले किती दिवस झाले आम्ही सांगत होतो की बदलापूर मध्ये हा जो जिना लावलेला प्लॅटफॉर्म नंबर 2 वरती जो जुना जिना आहे तो तुम्ही आम्हाला दाखवा। आज 2 तास झाले MRVC कंपनीला बिलकुल आमचा थांगपत्ता लागू दिला नाही आणि कुठलाही अधिकारी येत नव्हता। आज आम्ही सिद्ध करून दाखवलंय की बदलापूर तर 1.5 लाख लोक दररोज बदलापूर ट्रेनने येणं जाणं करतात आणि त्यांच्या माती जर असा जुना जिना मारत असाल तर ते आम्ही खपवून घेणार नाहीये। म्हणून आज दूधचा दूध पाणीचा पाणी केलंय आणि जुना जिना तुमच्या बदलापूरकरांच्या माती मारलाय हे आम्ही दाखवलंय। तर येणाऱ्या 4 ते 5 दिवसात हा जिना नाही काढला तर सन्माननीय खासदार साहेब यांनी पत्र दिलेलं आहे की संबंधित MRVC जी कंपनी आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे। इथं जर तुम्ही बघितलं तर बदलापूरकरांची फसवणूक होत आहे। म्हणूनच ह्यासाठी आम्ही या जिन्याचा जो आमचा विरोध आहे की हा जिना इथं जो लावतायत तो पूर्ण काढून इकडून तुम्ही दुसरा नवीन जिना या ठिकाणी लावावा ही आमच्या पूर्ण बदलापूरकरांची अपेक्षा आहे। आणि ही अपेक्षा येणाऱ्या 4-5 दिवसांमध्ये रेल्वे प्रशासन असेल किंवा मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन असेल त्यांनी पूर्ण करायलाच पाहिजे, हीच आमची मागणी या ठिकाणी आहे। बदलापूरच्या रेल्वे प्रवाशांना इथे चुना लावण्याचं काम चालू आहे। रेल्वेच्या ज्या ठेकेदारांना जो ठेका दिलेला आहे त्यांचं कुठेतरी म्हणजे काय होतं त्याला जे ठेकेदारांच्या हिताचं हे रेल्वे प्रशासन आहे आणि त्यांनी त्यांचं हित बघून इथे जुने जिने किंवा जुन्या वस्तू वापरात आणलेल्या आहेत। जुन्या जिन्याचं हे सगळं आम्ही दाखवलेलं आता सर्व आपण। बदलापूर रेल्वे स्थानकातून दररोज 1.5 लाखांच्या आसपास रेल्वे प्रवासी प्रवास करतात। त्यामुळे रेल्वेला यातून कोट्यावधी रुपयांचा महसूल मिळतो। मग असं असताना रेल्वे स्टेशन अद्ययावत करण्याच्या नावाखाली जुनी साहित्य बदलापूरकरांच्या माती का मारली जात आहेत असा सवाल विचारला जातोय। येत्या 5 ते 6 दिवसात हे सरकते जिने बदलण्याचा निर्णय घेतला नाही तर रेल्वेच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी खासदार बाळामामा म्हात्रे यांनी केली। मात्र हा सरकता जिना खरंच जर जुना असेल तर बदलापूर रेल्वे प्रवाशांची ही फसवणूक आहे आणि या जुन्या सरकत्या जिन्यामुळे भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही। पब्लिक मीडिया, बदलापूर। तुम्हाला ही बातमी कशी वाटली या संदर्भातील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद।